मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत मापन नावाचं चॅप्टर. तर मापन म्हणजे काय? तर मापनला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मेजरमेंट्स. आता मापन म्हणजे असतं काय? तर मापनचा एक बेसिक अर्थ आहे कोणती पण वस्तू, ठीक आहे, तिचं वस्तुमान असो, लांबी असो, रुंदी असो, क्षेत्रफळ असो, आपल्याला ती सांगायची. जसं की उदाहरणार्थ माझी हाईट आहे 5 फूट 9 इंच. आता 5 फूट 9 इंच हे मी सांगितलं तुम्हाला एका एककामध्ये, फूट आणि इंचामध्ये. तर हे फूट आणि इंच काय झाली? माप झालं. त्याच पद्धतीने जर एखादा त्रिकोण आहे, चौरस आहे, आयत आहे, ठीक आहे, याची आपण साईज सांगतो. आता बेसिक आपलं शेत आहे किंवा आपलं प्लॉट आहे, आपण काय म्हणतो 30x50, 60x70 फूटमध्ये याला आपण मोजतो, ठीक आहे. तर हे काय झालं? एक मापन म्हणजे कोणत्या पण वस्तूचं आकारमान, वस्तुमान, लांबी, रुंदी, क्षेत्रफळ, घनफळ हे दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी आपण जे एक सिस्टम वापरतो त्या सिस्टमला आपण म्हणतो मापन. तर मापन मध्ये आपण आज पाहणार आहेत की लांबी, रुंदी, क्षेत्रफळ हे सगळं काय असते आणि त्याचा वापर नेमका कुठं होतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. तर सगळ्यात पहिलं पहा, तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी की या साईडला आपण मापीमध्ये सर्वात पहिला आपला मुद्दा आहे की मापन म्हणजे काय. तर मापन म्हणजे काय? मापन म्हणजे एखाद्या वस्तूची लांबी, वजन, वस्तुमान किंवा द्रवाची क्षमता, धारकता निश्चित एककांमध्ये मोजणे. कोणत्या पण एखाद्या एककामध्ये आपण एखाद्या वस्तूची लांबी, रुंदी सांगायला लागलो त्याला आपण म्हणतो मापक बेसिक. आता मापन जे हे मापन अलग अलग कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहे. जसं की सगळ्यात पहिलं जर आपण पाहिलं या ठिकाणी तर पहा, तर लांबी, रुंदी मोजण्यासाठी आपण त्याला म्हणतो की लांबीचे एकके, ठीक आहे. म्हणजे आपण वस्तू म्हणजे जसं की रस्त्याची लांबी झालं, ठीक आहे, अंतर झालं, अंतर सांगण्यासाठी आपण काय वापरतो की त्यामध्ये आपण लांबीचे एकके वापरतो. त्यानंतर जर आपण पाहिलं असलं, जर आपण मास सॉलिड वस्तू मोजण्यासाठी, ठीक आहे, एखादी जसं साखर झालं, तांदूळ झाले, तेल झालं, ठीक आहे, या गोष्टी जर मोजण्यासाठी आपण काय वापरतो? वस्तुमान वापरतो, ठीक आहे. आणि नंतर आपण जर लिक्विड फॉर्म मध्ये ज्या वस्तू आहेत जसं की दूध, पाणी, ठीक आहे, ऑइल, पेट्रोल, हे आपण कशामध्ये मोजतो? हे मोजतो धारकता, म्हणजे आपण त्याला कॅपॅसिटी म्हणतो. बघा आता, तर लांबीचे एकक कोणकोणते आपल्यापाशी? तर लांबीचे आपल्याकडे एकक या ठिकाणी सगळ्यात पहिलं सगळ्यात छोटे एकक आहे आपल्याकडे मिलीमीटर, ठीक आहे, एम म्हणतो आपण त्याला, ठीक आहे. सो एम म्हणजे काय? मिलीमीटर. सीएम म्हणजे सेंटीमीटर. डीएम म्हणजे डेसिमीटर, ठीक आहे. त्यानंतर एम म्हणजे ओनली मीटर. डीएम म्हणजे डेकामीटर. एचएम म्हणजे हेक्टोमीटर आणि केएम म्हणजे किलोमीटर. आता सर्वात छोटं युनिट कोणतं आहे? मिलीमीटर, ठीक आहे. त्यापेक्षा सगळ्यात मोठं कोणतं आहे सध्याच्याला? किलोमीटर. म्हणजे आपण मिलीपासून सेंटी, सेंटीपासून डेसी, डेसीपासून मीटर, मीटरपासून डेका, डेकापासून हेक्टो, हेक्टोपासून किलो, या टाइपमध्ये आपण चढत्या क्रमाने या साईडला आपण येतो, ठीक आहे. सो मिलीमीटर सर्वात छोटं एकक आहे. आपण एकासाठी वापरतो, लांबी मोजण्यासाठी आपण हे सगळे एकक वापरतो. आता जर बेसिक जर तुम्हाला एक गोष्ट समजून घ्यायची, तर आपल्याला मोस्ट ऑफ द प्रश्न काय विचारला जातो कोणत्या पण पेपरमध्ये? तो विचारला जातो 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? ते काय विचारलं जातं? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? तर आपण इथे पाहू शकतो 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर आणि 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. तर या टाइपमध्ये मोस्ट ऑफ द प्रश्न मित्रांनो काय करतात? आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. आता आणखीन काय आहे बघा, आता एक सिंपल ट्रिक तुम्हाला सांगणार मी. तर करायचं काय? जर समजा तुम्हाला विचारलं की 5 मीटरचं किती सेंटीमीटर होईल, तर त्या टायमाला 5 ला 100 न गुणायचं मित्रांनो. तर किती आला आपल्याकडे? 500, ठीक आहे. आता हे काय केलं आपण? 5 मीटरचं सेंटीमीटर म्हणजे मोठ्या एककातून छोटा एकक तयार केला. पण ज्या वेळेस तुम्हाला छोट्या एककातून मोठा एकक तयार करायचा असतो त्यावेळेस काय करायचं? याला भागाकार करायचा. जसं आपण काय केलं, तर 5 ला 100 न भागलं. काय केलं आपण? 5 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय केलं? 100 न गुणलं. तर त्याच पद्धतीनं जर समजा 450 सेंटीमीटरला मीटर मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर आपण काय करतो? 450 भागिले 100. शून्याला शून्य कटला, एक शून्य म्हणून पॉईंट द्यायचा. आपला आन्सर किती आलं? 4.5 काय आलं? मीटर. या ठिकाणी आपला आन्सर येतो 4.5. तर ही एक बेसिक 2 ट्रिक आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं तर वस्तुमान मोजण्यासाठी आपण जे एकक वापरतो ते एकक कोणते आपण आता पाहणार आहोत, ठीक आहे. बघा, सर्वात मोठे एकक असतं टन, ठीक आहे, टन, त्याला आपण टी ने डिनोट करतो. 2 नंबरला येते क्विंटल, ज्याला आपण क्यू न दाखवतो, क्यू न, ठीक आहे. त्यानंतर ते किलोग्राम, ज्याला आपण म्हणतो केजी. तुम्ही पाहिला असन दुकानात गेल्यानंतर तुम्ही पाहिला असन जे आपल्याला आपण जे साखर हे घेतो त्या मापावर दिलेलं असते केजी किंवा ग्राम, ठीक आहे. सो ते असते किलोग्राम. त्यानंतर असते ग्राम आणि सगळ्यात छोटा असते मिलीग्राम. म्हणजे बघा, मिलीग्राम पासून ग्राम, ग्राम पासून किलोग्राम, किलोग्राम पासून क्विंटल आणि क्विंटल पासून टन. तर हे या टाइप मध्ये वस्तुमान आपण मोजतो, ठीक आहे. आता वस्तुमान कोणत्या वस्तूचं मोजतो आपण? ज्याच्यामध्ये घनता असते किंवा ज्याच्यामध्ये मास असते, ठीक आहे. आता रूपांतर पहा बरं याचं कसं करतो आपण? तर 1 टन म्हणजे 1000
किलोग्राम. ठीक आहे. सो 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्राम. मी काय म्हणलं, 1 टन बरोबर किती म्हणलं मी, 1000 किलोग्राम. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्राम. 1 केजी बरोबर 1000 ग्राम आणि 1 ग्राम बरोबर 1000 मिलीग्राम. तर या टाईपमध्ये आपले असतात बेसिक एकक. तुम्हाला जर कोणी विचारलं की सांगा मित्रांनो 5 किलो म्हणजे किती ग्राम, 5 किलोग्राम म्हणजे किती ग्राम, तर काय करायचं मग याला 5000, हजारनं काय करायचं, याला गुणाकार करायचा. म्हणजे काय झालं, 5 किलोग्राम म्हणजे 5000 ग्राम. ठीक आहे. आता ज्या पद्धतीने आपण लांबी मोजली, ठीक आहे, मास मोजलं, त्याच पद्धतीनं आता आपण इथं मोजणार आहोत धारकता. ठीक आहे. धारकता म्हणजे काय असते मित्रांनो, जे लिक्विड पदार्थ असते, जे पण तरल पदार्थ आपण ज्याला म्हणतो, ते मोजण्यासाठी आपण जे एकक वापरतो त्याला आपण म्हणतो धारकता. त्याला म्हणतो आपण कॅपॅसिटी. बघा, सर्वात छोटं असते मिलीलिटर, त्यानंतर असते आपलं सेंटीलिटर, मिलीलिटर, सेंटीलिटर, त्यानंतर डेसिलिटर, लिटर, डेकालिटर आणि हेक्टोलिटर, आणि सगळ्यात मोठा असते आपलं किलो लिटर. ठीक आहे. तर या ठिकाणी जर तुम्हाला पाहायचं झालं तर थोडक्यात समजेल तुम्हाला की 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. ठीक आहे. त्यानंतर 1 किलो लिटर बरोबर 1000 लिटर. 1 लिटर बरोबर 10 डेसिलिटर आणि 1 डेसिलिटर बरोबर 10 सेंटीलिटर. 10 काय सेंटीलिटर आणि 1 सेंटीलिटर बरोबर काय असेल 10 मिलीलिटर. तर या टाइममध्ये आपण धारकता मोजतो. ठीक आहे. आता जर काही गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर एक बेसिक गोष्ट समजून घ्या की आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन येतात कसे. ठीक आहे. आता जर तुम्ही उदाहरण पाहिलं या ठिकाणी, बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे, बेरीज करायची आपल्याला कशाची, लांबीची. ज्यामध्ये तुम्हाला काय विचारलं की 2 मीटर आणि 40 सेंटीमीटर. मी काय म्हणलं, 2 मीटर आणि 40 सेंटीमीटर अधिक 3 मीटर आणि 75 सेंटीमीटर. तर अशा वेळेस काय करायचं, कोणतं पण असं गणित करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, मीटरच्या खाली मीटर लिहायचं, सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर लिहायचं आणि दोघांची बेरीज करायची. ठीक आहे. आता जर आपण याची बेरीज केली तर 6 मीटर 15 सेंटीमीटरचं आलं आपलं उत्तर. ठीक आहे. त्याच पद्धतीनं वस्तुमान पण आपण सेम तसंच काढतो. केजीच्या खाली केजी आलं पाहिजे, ग्रामच्या खाली ग्राम आलं पाहिजे. ठीक आहे. धारकता पण लिटरच्या खाली लिटर आलं पाहिजे, एमएलच्या खाली एमएल आलं पाहिजे. सेम लांबी काढताना, वजाबाकी करताना पण सेम तेच फॉर्म्युला इथं अप्लाय करणार आपण. ठीक आहे. फक्त लक्षात काय ठेवायचंय, कोणत्या पण मापन चॅप्टर मध्ये कोणती पण जर तुम्ही एकक घेतलं, जसं की समजा तुम्ही मीटर जर घेतलं तर मीटरच्या खाली मीटर आलं पाहिजे, सेंटीमीटरच्या खाली सेंटीमीटर आलं पाहिजे, मग किलोग्रामच्या खाली किलोग्राम आलं पाहिजे, ग्रामच्या खाली ग्राम आलं पाहिजे. फक्त एकच लक्षात ठेवायचं, बेरीज किंवा वजाबाकी करताना ग्रामच्या खाली ग्राम व किलोग्रामच्या खाली किलोग्रामच आलं पाहिजे, तरच तुमची बेरीज बरोबर आहे. ठीक आहे. आता इथे तुम्हाला काही शाब्दिक उदाहरण दिलेले आहेत. जसं एक उदाहरण तुम्हाला मी सांगतो. रामने 3 मीटर 45 सेंटीमीटर दोरी घेतली, श्यामने 2 मीटर 80 सेंटीमीटर दोरी घेतली, तर दोघांकडे टोटल दोरी किती झाली. तर काय केलं आपण मग, 3 मीटरच्या खाली 2 मीटर ठेवलं आणि 45 सेंटीमीटरच्या खाली 80 सेंटीमीटर ठेवलं आणि आपलं टोटल आन्सर काय आलं, 6 मीटर 25 सेंटीमीटर. म्हणजे काय, आपली ही प्रॉपर आपला पूर्ण दोरी किती ही आपल्या ठिकाणी कळाली. असंच तुम्ही या 2 टाईपच्या गणित इथं पाहू शकता. ठीक आहे. वस्तुमान पण त्याच टाइपमध्ये. आता परीक्षामध्ये काय विचारतात की 8 किलोमीटर बरोबर किती असतंय, तर 8000 मीटर असतंय. 4500 मीटर म्हणजे किती किलोमीटर, तर 4 किलोमीटर आणि 500 मीटर. या टाइपमध्ये तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण आणखीन एक पुढचा मुद्दा पाहूया. या ठिकाणी पहा, आता एक सेकंड प्रश्न की खूप वेळेस विचारला जाणारा प्रश्न, घड्याळीच्या बाबतीमध्ये, टाइम वेळेच्या बाबतीमध्ये तुम्हाला खूप सारे प्रश्न आपण पाहतो चॅप्टरमध्ये येतात. या ठिकाणी आपण पाहणार आहोत, पहा की कालमापन म्हणजे काय. ठीक आहे. कालमापन, तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या घरी घड्याळ असते, तुम्ही घड्याळ पाहिले असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये 3 काटे असतात मित्रांनो. एक काटा असतो सगळ्यात छोटा काटा एक. ठीक आहे. त्याच्यापेक्षा एक थोडासा मोठा असतो आणि एक काय असतो, सर्वात मोठा असतो. तो सगळ्यात छोटा काटा असतो त्याला आपण म्हणतो तास काटा. ठीक आहे. सर्वात लहान काटा त्याला आपण काय म्हणतो, तास काटा. 2 नंबरचा असतो त्याला आपण म्हणतो मिनिट काटा. 2 नंबरचा थोडासा मोठा, तास काट्यापेक्षा थोडासा जो मोठा असतो त्याला आपण म्हणतो मिनिट काटा. आणि जो सर्वात मोठा असतो त्याला म्हणतो आपण सेकंद काटा. ठीक आहे. तर हे बेसिक माहिती होती आपल्या एका घड्याळाबद्दल. आता मला एक सांगायचं तुम्हाला की 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. ठीक आहे. म्हणजे 1 मिनिटाचा अर्थ किती असतंय, 60 सेकंद. ठीक आहे. मग 60 मिनिटे म्हणजे किती असणार, 1 तास. बरोबर आहे. आणि 24 तास म्हणजे मग काय असणार, 1 दिवस. आणि असे 7 दिवस बरोबर होतोय आपला एक आठवडा. आणि 15 दिवस म्हणजे काय होते, एक पंधरवाडा. बघा, 15 दिवस म्हणजे काय असते, पंधरवाडा. ठीक आहे. 7 दिवस म्हणजे काय असते, आठवडा. आणि त्यानंतर 30 ते 31 दिवस ज्याला आपण म्हणतो महिना. आणि अशा 12 महिन्याचा मिळून बनतो आपले एक वर्ष. ठीक आहे. वर्षामध्ये पण 2 टाईप असतात, एक असते लीप वर्ष, एक असते साधं वर्ष. ठीक आहे. आता लीप वर्षाचा अर्थ काय माहितीये का, ज्या
लीप वर्षाचा जो नंबर आहे, ठीक आहे, जर त्याला जर 4 ने भाग जात असेल तर त्याला आपण म्हणतो ते काय आहे, लीप वर्ष. ठीक आहे. लीप वर्षामध्ये आपल्याकडे लीप वर्षामध्ये आपल्याकडे 366 दिवस असतात. तेच आपल्याकडे साध्या वर्ष जे असतं, आपलं नॉर्मल इयर आपण म्हणतो, त्याच्यामध्ये आपल्याकडे 365 दिवस असतात. ठीक आहे. ते दोन फरक आहे लीप वर्षामध्ये आणि आपल्या नॉर्मल इयर मध्ये. आता पुढे जाणून घेऊया आपण की 12 तास व 24 तास पद्धत नेमकी कशी काम करते. ठीक आहे. तर बघा 12 तास म्हणजे काय असते, त्याच्यामध्ये आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 पर्यंत वापरतो. आणि 24 तास पद्धत काय असती, 12च्या पुढे आपण 13 14 15 16 आणखीन 12 तास ऍड करतो, त्याला आपण म्हणतो 24 तास पद्धत. तर ती कशी काम करते आपण ती या ठिकाणी पाहून घेऊ. बघा आता समजा आपल्याकडे घड्याळ आहे, ठीक आहे. समजा 12 तास पद्धत जर पाहिली आपण, तर 12 तास 1 वाजला म्हणजे 1 वाजला, ठीक आहे, 6 वाजले म्हणजे 6 वाजले, 11 AM म्हणजे 11 AM. पण जेव्हा आपण 12 तास पद्धतीमध्ये जातो 2 वाजले, ठीक आहे, 2 वाजले म्हणजे किती झाले, 14 वाजले, ठीक आहे. 5 वाजले म्हणजे 5 PM म्हणजे 17, 8 PM म्हणजे 20, 10 PM म्हणजे 22. आता ऍक्च्युअल मध्ये पीएम आणि एएमचा काय फंडा आहे, ठीक आहे मित्रांनो. पीएम आणि एएमचा फंडा काय ते समजून घेऊ. तर पीएम आणि एएमचा एक सिंपल फंडा आहे. याच्यामध्ये काय सर, एएम म्हणजे आपण याला फुल फॉर्म म्हणतो अँटी मेरिडियन. ठीक आहे. हे कधी चालू होत आहे, संध्याकाळी 12 ते दुपारी 11:59 पर्यंत हे असते एएम, ज्याला आपण म्हणतो अँटी मेरिडियन. आणि त्याच नंतर आपण पुढे पाहिलं तर एक असते पीएम. तर पीएमचं म्हणजे काय असते, पोस्ट मेरिडियन, म्हणजे नंतर, दुपारच्या नंतर, म्हणजे 12 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11:59 पर्यंत आपलं असते पीएम. ठीक आहे. तुम्ही सकाळ सकाळी उठता ते असते एएम आणि तुम्ही संध्याकाळी झोपता ते असते पीएम. तर हे फरक आहे एएम आणि पीएम. सो एएम म्हणजे अँटी मेरिडियन आणि पीएम म्हणजे पोस्ट मेरिडियन. बेसिक सिंपल फंडा आहे. ठीक आहे. आता बघा दोन सूत्र सगळ्यात महत्वाचे आहेत. तासाला मिनिटामध्ये कसं करायचं आणि मिनिटाला तासामध्ये कसं कन्वर्ट करायचं, एकदम बेसिक सूत्र द्यायचे. ठीक आहे. पहा आता तो काय माहितीये का, 2 तास. आता जर आपल्याला 2 तासाला कन्वर्ट करायचं मिनिटामध्ये, तर काहीच नाही मित्रांनो, जेवढे तास दिलेत तेवढ्याला 60 न गुणायचं. 6 दुने 12, 120. ठीक आहे. जितके तास दिले त्या तासाला तुम्ही कितीने गुणलं, 60 ने गुणलं की त्याला आपलं 6 दुने 12, 120. त्यानंतर जर पाहिलं, जर समजा तुम्हाला मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचंय तर काहीच नाही करायचं. उदाहरणार्थ तुम्हाला 120 मिनिटं दिलेत, तुम्हाला विचारले 120 मिनिटं म्हणजे किती तास, तर काहीच नाही, याला कितीने भागायचं, याला 60 ने भागायचं. जर याला 60 ने भागितलं तर उत्तर किती येते, 2, म्हणजे किती तास, 2 तास. जर तुम्हाला तासाला मिनिटामध्ये कन्वर्ट करायचंय तर 60 न गुणा, जर मिनिटाला तासामध्ये कन्वर्ट करायचंय तर 60 न भागा. एक बेसिक ट्रिक इथं वापरायची. वेळेची बेरीज पण सेम तसंच, तासाखाली तास आलं पाहिजे, मिनिटाखाली मिनिट आले पाहिजे, मग तुमचा आन्सर इथं चुकणार नाही. ठीक आहे. वजाबाकी पण सेम त्याच पद्धतीने आपण इथे करू शकतो. आता काही गोष्टी जे महत्वाचं रूपांतर तुम्हाला मोस्ट ऑफ द पेपरमध्ये विचारलं जाते की 1 तास बरोबर किती मिनिटे, 2 तास बरोबर किती मिनिटे, तर हे तुम्ही याचा सराव करू शकता. ठीक आहे. या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहिलं की कशा कशा 2 टाईपच्या आपण या ठिकाणी गोष्टी पाहिल्या. फर्स्ट थिंग आपण इथं काय पाहिली, आपण पहिली गोष्ट इथं पाहिली की मापनाचे साधन कोणकोणते असते. तर ठीक आहे, लिक्विड वस्तू कशामध्ये मोजायच्या, ठीक आहे, ज्याला डेन्सिटी मास कशामध्ये मोजायचं, लांबी कशामध्ये मोजायची. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहिलं घड्याळीबद्दल थोडक्यात माहिती की जी आपली घड्याळ असती, ठीक आहे, ज्याला आपण म्हणतो कालमापन. तर कालमापनाच्या कोणकोणत्या पद्धती इथं, आठवडे म्हणजे काय असते, मिनिटाचं रूपांतर तासामध्ये कसं करायचं, तासाचं रूपांतर मिनिटामध्ये कसं करायचं, एएम म्हणजे काय असतंय, पीएम म्हणजे काय असतंय. ठीक आहे. उर्वरित जो भाग आहे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये, पुढच्या पार्टमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रिकी व्हिडिओ किंवा मग अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ई-सारथी स्कॉलरशिपला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.